संध्याकाळच्या निळ्या आकाशाखाली उभा राहिलेला अर्जुन एकटाच वाटेत चालत होता. हातातल्या जुनी पोटलीत फक्त काही कपडे आणि आईचे सोनारी फोटो होते. आई गेली आणि त्याने अचानक आयुष्याची जाणीव केली. किती रिकामा, किती वाळवंटासारखा वाट होता. आईचं प्रेम, तिचा आवाज, तिचा सहारा, चेहरा हे सगळं आता फक्त आठवणींनाच राहिलं होतं. लहानपणापासून आईचं त्याच्यावर प्रेम खूप अनोख होतं. आईची गोष्ट सांगताना जणू संपूर्ण गाव एकत्र बसायचं. पण आज ती फक्त आठवणीमध्येच होती. शाळेतल्या दिवसात तिच्या आईची गोड आठवण नेहमी सोबत होती. त्याने प्रत्येक खेळ, प्रत्येक परीक्षा आईशी शेअर केली. पण आता ती तिथे नव्हती. प्रत्येक रात्री झोपताना आईच्या कुशीत बसायची जाणीव हृदयाला छेद देत होती. एका दिवसाने अर्जुनने ठरवलं की आईची आठवण जपायला हवा. फोटो हातात धरून तो तिच्या आठवणीच्या गप्पा सांगत बसला. आई, तू कुठे आहेस? तो स्वतःशी बोलत होता, पण हृदयात आशेचा एक किरण जागृत झाला. त्या रात्री तो आपल्या खोलीत बसून फोटो पाहत होता. आईचे हसरे डोळे, तिचे मृदू रहस्य आणि तिचे प्रेम, हे सर्व काही अजूनही त्याच्यासोबत होतं. त्याला जाणवलं की जरी आई शरीराच्या दृष्टीने तिथे नाही, तरी तिचं प्रेम आणि शिकवण आयुष्यभर त्याच्यासोबत राहणार आहे. अर्जुनने मनात ठरवलं की आई जरी नाही, पण तिच्या शिकवणी मी माझ्या आयुष्यात टिकून राहीन. तिचा आदर्श आणि प्रेम माझ्या पावलामध्ये आहे. मी माझ्यासाठी जिवंत राहील. आई. त्या रात्री पाऊस आलेकच पडत होता. अर्जुन बाहेरच्या अंगणात उभा राहिला. आईच्या आठवणीमध्ये हरवत होता. हळूहळू त्याला समजलं की आईची अनुपस्थिती जरी दुःख देत असेल, तरी तिच्या आठवणीमुळे, मी प्रेमामुळे तो कधीच एकटा राहिला नाही. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।